नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आणखी एका नवीन मिनी ब्लॉगमध्ये. किचन तर पूर्ण आवरून स्वच्छ करून लावून पण झालं होतं, पण जो काही राहिलेला पसारा हॉलमध्ये होता तर तो काढायचा होता. काल खूपच उशिरा झाल्यामुळे हॉलमध्ये जे काही राहिलेला पसारा होता तो अजिबात काढता आला नाही. म्हटलं की आज पूर्ण स्वच्छ करून घेऊया. तर त्याच्या आधी 15 दिवस होण्यात की म्हणजे आता शेंगदाण्याचं कूट पण नव्हता आणि गावीहून सासूबाई शेंगा दिल्या होत्या, त्याच्यामुळे आता बाहेर विकत घेणं होत नाही शेंगा. त्याच्यामुळे आता मी शेंगा फोडून घेते. 15 दिवस होतील इतके. आणि आता गार्गीची शाळा देखील सुरुवात होणार, त्याच्यासाठी आता काहीतरी ना काही तिला खायला लागतं शाळेमधून आल्यावर. म्हणून म्हटलं की आता जास्तीचं फोडून घेऊया, म्हणजे शेंगाच्या पोळ्या वगैरे पण करता येतील. तर शेंगा वगैरे फोडून झाल्या तर मी सुरुवात केली की ते जे काही मोठे मोठे सामान आहेत त्यातून मी सुरुवात केली. जे गार्गीचं म्हणजे टेंट हाऊस होतं ते पण आधी काढून घेतलं आणि जो काही शेंगा फोडलेला जो टरफल वगैरे होते ते काढून घेतले. आणि अजून थोड्या शेंगा आहेत, तर ते पुढे येणारे दिवस जसं लागते तसं फोडता येतील म्हणून ते पण पोती व्यवस्थित बांधून घेतले. आणि एक अर्धा बुट्टी होतील इतकं मी शेंगा करून घेतलेल्या आहेत. त्याच्यानंतर गार्गीची जी काही बाहुली किंवा वॉटर बॉटल, जे नको असलेले जे भांडी होते ते पोतात भरून ठेवले होते ते पण आधी उचलून ठेवले. आणि फक्त हे सोफ्याचे 2 कवर आणि खाली जे अंतरते जे सतरंजी ती तेवढंच राहिलेलं आहे. आणि कर्टन्स तेवढे धुवायचे आहेत. जमलं तर मी उद्या धुवेन. आता फक्त बेडरूम आणि हॉल तेवढंच बाकी आहे, म्हणजे पूर्ण डीप क्लिनिंग करायची. जसं जमेल तसं करायचा प्रयत्न करते. म्हणजे जास्त वेळ किचनलाच लागतो, त्याच्यामुळे सुरुवात स्वयंपाकघरापासूनच केली. तुर्तहास स्वच्छ झाडून सोफा पण झाडून घेतला आणि बेडशीट पण ते व्यवस्थित कवर जे सोफा कवर आहे ते पण व्यवस्थित झाडून परत लावून घेतले. त्याच्यानंतर जे भांडी धुवून वाळत घालण्यासाठी जे ताटूक अंतरलं होतं तेही तसेच होतं, ते पण व्यवस्थित दोन्हीही ताटूक व्यवस्थित स्वच्छ झाडून व्यवस्थित घडी करून ठेवली. आणि त्याच्यानंतर हे 2-3 दिवसाचे कपडे आहेत, तर ते कालच धुतले होते पण वाळले नव्हते म्हणून मी तसंच ठेवले होते. तर आज पूर्ण वाळले होते, ते पण पूर्ण काढून व्यवस्थित घडी घालून ठेवायचं होतं. आता तर सध्या पावसाचं म्हणजे पाऊस कधी येतो सांगताच येत नाही. सकाळी ऊन असतं आणि अचानक दुपारी पावसाचं वातावरण होतं. तर कपडे वगैरे व्यवस्थित काढून घेतले, घडीही करून ठेवले आणि संध्याकाळ झालं होतं. म्हटलं की स्वयंपाकाची तयारी करूया. तर चला, व्हिडिओ बघणाऱ्या प्रत्येकाला मनापासून धन्यवाद म्हणत आजचा मिनी ब्लॉग मी इथे संपवते. जर व्हिडिओ आवडत असतील तर व्हिडिओला नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूयात अशाच एका नवीन मिनी ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.